नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहशिक्षण युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर मी आज घेणार आहे इयत्ता 8वी मधील इतिहास विषयातील पाठ 7वा असहकार चळवळीमधील भाग 2. भाग पहिल्यामध्ये आपण बघितले गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य, गांधीजींचे भारतात आगमन झाले, त्यानंतर त्यांनी केलेले 3 सत्याग्रह, रौलेट कायद्याविरुद्धचा सत्याग्रह, त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड कसे घडले आणि याविषयी आपण एकदम कन्सेप्च्युअल माहिती घेतलेली आहे. तर आता भाग 2मध्ये आपण पाहणार आहोत खिलाफत चळवळ, असहकार चळवळ, स्वराज्य पक्ष का स्थापन झाला, सायमन कमिशन कशाबद्दल आलं, नेहरू अहवाल काय होता आणि पूर्ण स्वराज्याची मागणी लोकांनी कशी केली. तर विद्यार्थ्यांनो, चला तर भाग 2ला सुरुवात करूया. प्रथमतः तुम्हाला खिलाफत चळवळीची पार्श्वभूमी सांगतो. तर पहिलं महायुद्ध झालं. महायुद्ध म्हणजे काय? अनेक देश वेगवेगळे देश एकत्र येतात आणि 2 गट होतात आणि या 2 गटामध्ये युद्ध सुरू होतं. मग पहिल्या महायुद्धाच्या काळात तुर्कस्तान ब्रिटिशांविरोधात, तुर्कस्तान हे देश जो आहे तो ब्रिटिशांविरोधात जर्मन व ऑस्ट्रियाच्या बाजूने लढला. मात्र काय विजय कोणाचा झाला? तर ब्रिटिशांचा झाला. जर्मन, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान हे पराभूत झाले. मग पराभूत झाले म्हटलं त्या प्रदेशावर हक्क कोणाचा? विजयी देशाचा असेल. युद्धानंतर ब्रिटिशांनी खलिफाला सत्तेवरून दूर केले. मग मुसलमानांचा जो प्रमुख होता, जगातील सर्व मुसलमानांप्रमाणे भारतीय मुस्लिम तुर्कस्तानच्या खलिफास आपला आध्यात्मिक प्रमुख मानत होते, म्हणजे देवाचा तो प्रमुख खलिफास मानत होते. तेथील इस्लामाच्या पवित्र स्थळांवर खलिफाचे नियंत्रण होते. मग तुर्कस्तानमधील जे पवित्र स्थळ होती त्याच्यावर खलिफाचं नियंत्रण होतं आणि त्या खलिफालाच पदावरनं ब्रिटिशांनी दूर केलं. त्यामुळे भारतीय मुस्लिम दुखावले गेले आणि त्यातूनच खिलाफत चळवळ उदयास आली. या ठिकाणी काय सांगितले पाहूया. तुर्कस्तानचा सुलतान हा जगभरातील मुसलमानांचा खलिफा म्हणजे धर्मप्रमुख होता. पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान इंग्लंडच्या विरोधी गटात होता. युद्धात भारतीय मुसलमानांचे सहकार्य मिळवण्यासाठी युद्ध समाप्तीनंतर खलिफाच्या साम्राज्यास धक्का लावता येणार नाही असे आश्वासन इंग्लंडच्या पंतप्रधानांनी दिले. पण भारतीय मुसलमान पण त्या काळात ब्रिटिशांच्या सैन्यात होते. पण त्यांना काय सांगितले गेलं, जर समजा तुर्कस्तान हरलंच तर आम्ही त्याच्या सत्तेला किंवा त्या खलिफास हात लावणार नाही असं ब्रिटिशांनी सांगितलं. पण तसं त्यांनी पाळलं का? तर नाही. खलिफाला सत्तेवरनं काढलं, तो भूप्रदेश आपल्या ताब्यात घेतला. युद्ध समाप्तीनंतर इंग्लंडने हे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे मुसलमानांमध्ये संतापाची लाट उसळली. म्हणजे त्यांच्या धर्मगुरूलाच, जिथून त्यांचा धर्माचा प्रमुख क्षेत्र आहे, पवित्र स्थळ आहे, त्यालाच त्यांनी इंग्रजांनी जिंकले, त्याचा अन्याय केला, त्यांच्या नेत्याचा अन्याय केला म्हणून ते चिडले. खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुसलमानांनी जी चळवळ सुरू केली त्याला खिलाफत चळवळ असे म्हणतात. या प्रश्नावरून जर हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित राष्ट्रीय चळवळ सुरू केली तर सरकार निश्चित वठणीवर येईल असा गांधीजींना विश्वास वाटू लागला. मग गांधीजींनी विचार काय केला? खिलाफत चळवळीमुळे मुसलमान तर चिडलेले आहेत, मग आपल्याला तर ब्रिटिशांना घालवायचे आहे, तर हिंदू आणि मुस्लिम जर एकत्र येऊन खिलाफत आणि भारतीयांना अंतर्गत स्वायत्ता यासाठी जर लढा दिला आणि आपण असहकार जर आंदोलन पुकारलं, खिलाफत असहकार आंदोलन, तर ते यशस्वी होईल आणि आपली लोकांची, जनतेची जी दैनंदिन जीवनाची जी राहणीगाण्याची पद्धत आहे त्यात फरक पडेल, आपली परिस्थिती सुधारेल असा गांधीजींना विश्वास वाटत होता. त्यामुळे गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. सरकारशी असहकार करण्याचा गांधीजींचा प्रस्ताव खिलाफत कमिटीने मान्य केला. मग खिलाफतीचे जे नेते होते त्याचे नेतृत्व कोण करत होते? अली बंधू म्हणजे शौकत अली, महम्मद अली हे त्यांचे नेते होते. मग सुरुवातीला काय झालं? खिलाफत असहकार चळवळीबद्दल सुरुवातीला काय झालं तर खिलाफतीचे नेतृत्व फक्त बैठका, विनंती अर्ज, खिलाफतीची बाजू मांडण्यापुरते मर्यादित होते. नंतर ब्रिटिशांनी पूर्ण असहकार करण्याची जोरदार मागणी होऊ लागली. मग ब्रिटिशांविरोधात जोरदार असहकारची मागणी करूया असं सर्वांतून आवाज उठू लागला. असहकार चळवळी मागे गांधीजींची अशी धारणा होती की भारतात ब्रिटिश शासन हे भारतीयांच्या सहकार्यावरच अवलंबून आहे. जर भारतीयांनी ब्रिटिश शासनाची संपूर्ण असहकार पुकारला तर ते कोसळून पडेल. तर गांधीजींचं याबद्दल काय मत होतं? आपण ब्रिटिशांना सहकार्य करतोय त्यामुळे ब्रिटिश आजपर्यंत भारतात आहेत. जर आपणच त्यांच्याशी सहकार्य केले नाही, त्यांच्या गोष्टी मान्य केल्या नाहीत, त्यांना हिंसा नाही करायची, पण त्यांनी सांगितलेले मान्य जर केलं नाही तरीही ब्रिटिश या देशातून निघून जातील. मग शेवटी मुसलमानांना एकत्र येण्यासाठी खिलाफतीचा प्रश्न केला. भारतीय हिंदूंना सांगितलं की आपण ब्रिटिशांना बाहेर काढू शकतो आणि यातूनच खिलाफत असहकार चळवळ आणि असहकार चळवळीचा उदय झाला. या उद्देशाने त्यांनी जनतेला असहकार चळवळीत भाग घेण्याचे आवाहन केले. 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन बोलवले गेले. तर कुठे झाले हे अधिवेशन? नागपूर येथे भरले. या अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकाराच्या ठरावाला मंजुरी मिळाली. असहकाराच्या चळवळीचे सर्व सूत्रे गांधीजींकडे सोपवण्यात आली. या ठरावानुसार शासकीय कार्यालये, न्यायालये, परदेशी वस्तू, सरकारी शाळा, महाविद्यालय यांच्यावर बहिष्कार करण्याचा कार्यक्रम निश्चित केला गेला.
तर विद्यार्थ्यांना बघा, नागपूर अधिवेशन कधी झालं? 26 डिसेंबर 1920 ला झालं. तर चित्तरंजन दास यांनी तो ठराव मांडला. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की सरकारी पदव्यांचा त्याग करायचा, राष्ट्रीय शाळांची स्थापना करायची आपण, आणि सरकारी शाळा कॉलेजवर बहिष्कार टाकायचा, सरकारी कार्यालयावर बहिष्कार टाकायचा, परकीय माल जो आहे स्वदेशी वापरायचं, परदेशी मालावर बहिष्कार टाकायचं, भांडण तंटे जे होतील ते कोर्टात जायचं नाही तर पंचायती स्थापन करून त्या सोडवायच्या, कापड विन्यास प्रोत्साहन द्यायचं जेणेकरून भारतीय हातमाग वाढीस लागेल, हिंदू मुस्लिमांचे ऐक्य वाढवायचे, अस्पृश्यता काढून टाकायची, संपूर्ण आंदोलनात मात्र अहिंसेचे पालन करायचे, हिंसा करायची नाहीत, आणि लष्करी नोकरवर्तीवर बहिष्कार घालायचा. अशा पद्धतीने तो एकंदरीत कार्यक्रम होता. हा कार्यक्रम जर पूर्णपणे अंमलात आल्यास 1 वर्षात स्वराज्य मिळवण्याचे आश्वासन गांधीजींनी जनतेला दिले. म्हणजे गांधीजींनी काय म्हटले, 1 वर्ष जरी आपण असं केलं तरी इंग्रजी निघून जातील. पण तसं घडलं का? नाही घडलं. 22 जून 1920 ला व्हॉइसरॉयने लिहिलेल्या एका पत्रात गांधीजींनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या पत्रात गांधीजींनी काय सांगितलं व्हॉइसरॉयला? चुकीच्या मार्गाने राज्यकारभार करणाऱ्या राज्यकर्त्यांशी सहकार्य करण्यास नकार देण्याचा प्रजाजनांचा हक्क पूर्वपार परंपरेने चालत आलेला आहे. म्हणजे व्हॉइसरॉय परत लोकांवर अन्याय करू नये म्हणून अगोदरच सांगितलं की आमचा जन्मसिद्ध हक्क आहे की आम्ही तुम्हाला असहकार्य करू शकतो, आम्ही काही तुमच्यावर हिंसा करणार नाही पण असहकार्य करू शकतो. चुकीच्या मार्गाने राज्यकारभार करणाऱ्या राज्यकर्त्यांशी सहकार्य करण्यास नकार देण्याचा जनतेचा हक्क परंपरेने आहे असे गांधीजींनी व्हॉइसरॉयांना सांगितलं. मग या असहकार चळवळीची वाटचाल कशी झाली? आता बघा, असहकाराच्या कार्यक्रमाप्रमाणे पंडित मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास इत्यादी नामांकित वकिलांनी न्यायालयावर बहिष्कार टाकला. याच काळात शाळा कॉलेजवरील बहिष्कारातून राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना राबवली गेली. अनेक राष्ट्रीय शाळा महाविद्यालय विद्यापीठे स्थापन झाली म्हणजे भारतीय शिक्षण देणाऱ्या. येथील येणाऱ्या निवडणुकांवरही बहिष्कार टाकण्यात आला. म्हणजे निवडणुकीतही म्हणजे ब्रिटिशांनी प्रांतिक स्वायत्त दिलेले आपल्याला, तुम्हाला गेल्या पाठामध्ये मी सांगितलं की प्रांतिक विधिमंडळात भारतीयांची संख्या वाढवली. मग त्या निवडणुकांवर भारतीयांनी बहिष्कार टाकला. 1919च्या कायद्यामध्ये भारतीयांची संख्या आणखीनच वाढवली गेलेली होती. परदेशी कापडावर बहिष्कार टाकला गेला. परदेशी कापडाच्या होळ्या, परदेशी कापडाची विक्री करणाऱ्या दुकानांसमोर निदर्शने केली गेली. या परदेशी कापडाची आयात मात्र यामुळे घटली, त्यामुळे ब्रिटिशांचे उत्पन्न कमी झाले. 1921 मध्ये मुंबईत आलेल्या प्रिन्स ऑफ वेल्सचे स्वागत हरताळ पाळून करण्यात आले. म्हणजे ब्रिटिशाची राणीचा पुत्र जो होता प्रिन्स ऑफ वेल्स, तो जेव्हा पाहणी करण्यासाठी मुंबईत आला तेव्हा लोकांनी हरताळ पाळले. निर्मनुष्य रस्ते, बंद दुकानांनी राजपुत्राचे स्वागत केले. म्हणजे एवढ्या मोठ्या जग जिंकलेल्या राजाचे स्वागत दुकानं बंद करून लोकांनी केली. आसाममधील चहा मळेवाल्यांपासून बंगालमधील रेल्वे कर्मचाऱ्यांपर्यंत ही चळवळ पसरली. म्हणजे प्रत्येक तळागाळापर्यंत ही चळवळ पसरली, कारण की एकदम सोपी पद्धत होती असहकाराची. असहकार चळवळ आटोक्यात आणण्यासाठी सरकारने दडपशाही सुरुवात केली. मग आता सरकार मारामारी करायला सुरुवात केली सरकारने, तरी लोक संयम पाळत होते. मात्र 1-2 वर्षे गेले. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे फेब्रुवारी 1922 मध्ये शांततापूर्ण मिरवणूक सुरू होती. यावर पोलिसांनी गोळीबार केला. मग एवढी शांत मिरवणुकीवर जर गोळीबार करून लोकांना मारलं जात असेल तर लोक संतप्त झाले आणि त्या लोकांनी पोलिसांचाच पाठलाग करून पोलीस चौकीला आग लावली. यामध्ये 22 पोलीस ठार झाले आणि या घटनेमुळे गांधीजी व्यथित झाले. 12 फेब्रुवारी 1922 रोजी गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली. म्हणजे अहिंसा ज्या ठिकाणी आली हे जेव्हा लक्षात आले तेव्हा मात्र गांधीजींनी सांगितले की आपण ही असहकार चळवळ बंद करत आहोत. मग या गोष्टीलाही अनेक लोकांनी विरोध केला की अशा पद्धतीने अचानक तुम्ही असहकार चळवळ बंद करताय, हे एकदम चुकीचं आहे. त्यामुळे लोकांच्या जे जनजागृती निर्माण झालेली आहे ती एकदमच नष्ट होईल. गांधीजींनी काय म्हटलं की चौरी चौरा प्रकरणानंतर गांधीजींच्या लक्षात आले की अहिंसक चळवळीला मार्ग जो आहे तो अजून लोकांना समजलाच नाही. आंदोलकांनी हिंसक वळण घेतल्यास ब्रिटन सारख्या साम्राज्यवादी शक्तींनी ते चिरडून टाकण्यास सोपे जाते. म्हणजे ब्रिटिशांना जर आपण हिंसक मार्गाने विरोध केला तर त्यांनी लगेच ते चिरडून टाकू शकतात. चळवळीत थकव्याची लक्षणे त्यांना जाणवली. एकाच उंचीवर चळवळ सतत सुरू ठेवणे हे अवघड असते असे त्यांना वाटले. तसेच सरकारही कोणतीही बोलणी करायला तयार नव्हते. म्हणजे सरकारकडनंही काहीच येत नव्हतं. चळवळ ज्यामुळे सुरू झाली होती तो खिलाफतीचा प्रश्न संपत आलेला होता. खलिफाला सत्तेवर बसवलं गेलेलं होतं. मग मात्र काय मिळालं का भारताला या चळवळीमधून? तर जनतेची सहानुभूती मिळाली, जनतेचा सहभाग वाढला, तळागाळातील लोक त्यात समाविष्ट झाले, विद्यार्थीही त्यात समाविष्ट झाले, हिंदू मुस्लिम ऐक्य त्यात दिसून आले. 1920 मध्ये सुरू झालेला संघर्ष निर्णायक संघर्ष होता. मग तो 1 महिना, 1 वर्ष, काही महिने, अनेक वर्ष चालला असेल.
या संघर्षात ब्रिटिश प्रतिनिधींनी 1857च्या उठावातील अमानुष जो अत्याचार केला होता त्याच्या दुप्पट शक्तीने अत्याचार केले, पण काही बिघडत नाही, आपण त्यातून खूप साध्य केले असे गांधीजींना वाटले. त्यानंतर मुळशी सत्याग्रहाबद्दल इथे माहिती दिलेली आहे. असहकार चळवळीच्या काळात पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाविरोधात सत्याग्रह केला. याचे नेतृत्व केले सेनापती पांडुरंग महादेव बापट यांनी. यासाठी त्यांना 7 वर्षाची शिक्षा झाली. आता किती लोक देशासाठी जेलमध्ये जायला तयार आहेत, तर बघा त्या काळातील लोकांचा किती मोठा त्याग होता. मार्च 1922 मध्ये गांधीजींना अटक करण्यात आली. त्यांच्यावर यंग इंडियातील 3 राष्ट्रद्रोही लेख लिहिल्याचा आरोप ठेवून राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. गांधीजींचे वृत्तपत्र कोणते होते भारतामध्ये, तर यंग इंडिया. तर यंग इंडियामधून त्यांनी 3 लेख लिहिले. ते लेख इंग्रजांना पटले नाही, ते आक्षेपार्ह वाटले. मग त्यांच्यावर राजद्रोहाचा, ज्या पद्धतीने टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरून त्यांना तुरुंगात डांबले, त्या पद्धतीने गांधीजींनाही पाठवले. अहमदाबादमध्ये खास न्यायालय स्थापन केले. गांधीजींना 6 वर्षाची शिक्षा सुनावली, पण नंतर त्यांची प्रकृती इतकी नाजूक होती, त्याच्या कारणावरून त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. म्हणजे ज्या पद्धतीने टिळकांना मेन मुद्द्यावर त्यांनी अटक करून सर्व आंदोलन चिरडून टाकले, त्या पद्धतीने गांधीजींनाही तसंच करू असं त्यांचं ठरलेलं होतं, पण गांधीजी लवकर बाहेर पडले. गांधीजींनी असहकार चळवळीबरोबर विधायक कार्यक्रम हाती घेतला. मग गांधीजींनी म्हटले की आपण थोडा काळ शांत राहू, आता एकदमच भरभर जर विरोध केला तर आपण संपण्याची शक्यता जास्त आहे. मग त्यांनी म्हटले आपण बाकीच्या गोष्टींवर आता लक्ष देऊ, स्वदेशीचा प्रसार करू, हिंदू मुस्लिम ऐक्यावर बोलू, मद्यपान म्हणजे दारूबंदी करू, जेणेकरून लोकात सुशिक्षितता वाढेल, अस्पृश्यता निवारण करू, समता राखू लोकांमध्ये, सर्व लोक समभाव करू, खादीचा प्रसार करू. म्हणजे खादीच्या प्रसाराबद्दल गांधीजींनी खूप मोठा पुढाकार घेतलेला होता, जेणेकरून स्वदेशीचा वापर वाढेल. राष्ट्रीय शिक्षण अशा गोष्टीचा अंतर्भाव होता. या विधायक कार्यक्रमामुळे ग्रामीण भागात राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहिती आहे का गांधीजींनी पहिला खादीचा ड्रेस घालत होते. मग एके ठिकाणी सभा भरलेली होती, त्या ठिकाणी एक लहान मुलगा आला 10-12 वर्षाचा, आणि त्यानं गांधीजींना प्रश्न केले की तुम्ही खादी वापरा असे म्हणता, पण खादी घेण्या इतकीही आमची परिस्थिती नाही, तर आम्ही काय करावे. मग या गोष्टीचा गांधीजींनी विचार केला आणि त्यांना खूप खेद वाटला की भारतीय लोक खूपच गरीब आहेत. मग त्यांनी आपल्या शरीरावरील खादीचाही त्याग केला आणि त्यांनी फक्त थोडके कापड वापरून आपली वस्त्र जे आहे ते तयार केले आणि अशा पद्धतीने त्यांनी आपल्या खादीचा त्याग केला, नाहीतर अन्यथा तेही पूर्ण खादीचा ड्रेस वापरत होते. आता आपण मगाशी बघितलं असहकार चळवळीमध्ये 1920च्या काय ठरलेलं, तर निवडणुकांवर बहिष्कार होता. पण सर्व लोक म्हटलीत काय काँग्रेस पक्षातील की आपण निवडणुकांवर बहिष्कार टाकूया, तर काही लोक म्हटलीत नाही, आपण निवडणूक लढायची आणि ब्रिटिशांना अंतर्गत विरोध करायचा, विधिमंडळात जायचं, सरकारच्या निर्णयांवर आपण टीका करायची, त्यांना कुठेही पुढे जाऊ द्यायचं नाही, त्यांना निर्णय घेऊ द्यायचा नाही. मग गांधीजी मात्र म्हटले की नाही आपण बहिष्कार घालायचाच. मग ज्या लोकांना निवडणूक लढवायची होती त्यांनी स्वराज्य पक्ष स्थापन केला. म्हणजे काँग्रेस पक्षाला तर निवडणूक लढवणार नव्हते, मग स्वराज्य पक्ष स्थापन केला. राष्ट्रीय सभेतील चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू यांनी सरकारची अडवणूक करण्यासाठी कायदेमंडळात प्रवेश करण्याची कल्पना मांडली. 1922 मध्ये राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली. 1923च्या निवडणुकीत मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळावर स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार निवडून आले. यात प्रामुख्याने मोतीलाल नेहरू, मदन मोहन मालवीय, लाला लजपतराय, नचिकेत केळकर यांचा समावेश होता. देशात जेव्हा राजकीय चळवळ थंडावली होती तेव्हा कायदेमंडळातील लढाई स्वराज्य पक्षाने दिली. म्हणजे असहकार चळवळ जेव्हा बंद झाली 1922ला, तेव्हा कायदेमंडळात मात्र हा लढा चालूच होता. कायदेमंडळ म्हणजे आता लोकसभा राज्यसभा आहे त्या पद्धतीने. कायदेमंडळात सरकारच्या अन्याय धोरणाला प्रखर विरोध केला. भारतात भावी काळात जबाबदार शासन पद्धती द्यावी अशी मागणी केली. म्हणजे भारताचे राज्य भारतीयांच्या हातात द्यावे अशी मागणी केली गेली. भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी गोलमेज परिषद बोलवावी आणि राजकीय कैद्यांना मुक्त करावे. असहकार आंदोलनाच्या वेळी ज्या लोकांना अटक केल्या त्यांना मुक्त करावे यासाठी विधिमंडळात ठराव संमत करून घेतले. सरकारने स्वराज्य पक्षाचे बहुतेक ठराव फेटाळून लावले, पण सरकारने मात्र यांचं काय ऐकलं काय तर नाही. आता 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याने दिलेल्या सुधारणा असमाधानकारक होत्या. मागच्या पाठात बघितलं आपण 1919ला पण विशेष काय सरकारने दिलं नव्हतं, पण आता 10 वर्ष होत आले, दर 10 वर्षांनी काहीतरी दिल्याने ब्रिटिश सरकार करत होते, ते मागील पाठात आपण बघितले. या पार्श्वभूमीवर इंग्रज सरकारने 1927ला सर जॉन सायमन याच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केलं. मग आता पूर्ण 1919 कायद्याचा अभ्यास करणार, भारतामध्ये फिरणार, नेमकी परिस्थिती काय याचा अभ्यास करणार, अनेक सुधारणा नियम ठरवले जाणार
यासाठी 1927 मध्ये सर जॉन सायमन याच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केलं. पण या कमिशन मध्ये ज्या कमिशन भारतासाठी नेमलंय त्यामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. 7 सदस्य जे होते ते यात एकही भारतीय नव्हता. म्हणून भारतातील राजकीय पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकायचा निर्णय घेतला. त्यांनी म्हटले की त्यांनी जर आपल्याला काही माहिती विचारली परिस्थितीबद्दल तर आपण काय सांगायचं नाही. ठिकठिकाणी सायमन गो बॅक अशा पद्धतीचे नारे देण्यात आले. 1928 साली सायमन कमिशन भारतात आले. तेव्हा ज्या ज्या ठिकाणी ते गेले त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. सायमन गो बॅक, सायमन परत जा अशा घोषणा देऊन प्रखर विरोध करण्यात आला. निदर्शकांवर लाठी हल्ले करण्यात आले. लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व लाला लजपत राय यांनी केले. तर लाला लजपत राय जे जहालमतवादी नेते होते, मागील पाठात आपण पाहिले, त्यांनी विरोध केला, लोकांना एकत्र केलं. खूप मोठे प्रश्न होते लाला लजपत राय, लोक त्यांचे खूप ऐकत होते. भरपूर लोकांचा जमाव त्यांनी जमवला. मग ब्रिटिशांना त्यांचा राग आला आणि त्यांच्या निदर्शकांवर आणि त्यांच्यावर लाठी हल्ला केला. सॉन्डर्स जो होता त्याची पुढे जाऊन भगतसिंग यांनी हत्या केली. या उद्दाम पोलीस अधिकाऱ्याने काय केले, लालाजींच्या छातीवर लाठी हल्ला केला आणि त्यांना ठार केले. म्हणजे इतक्या मोठ्या भारतीय राजकीय नेत्याची खुलेआमपणे हत्या करण्यात आली. या हल्ल्यानंतरच्या निषेध सभेत लालाजी म्हणाले, लालाजी काही काळ त्यानंतर अस्वस्थ होते, आजारी होते, जवळपास ते खूप जखमी झाले आणि त्यामुळे त्यांचा मृत्यूही झालेला होता. पण त्यांनी म्हटले की या लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खेळा ठोकला जात आहे. त्यांनी म्हटले की ब्रिटिश संपत आहेत, ही त्यांची जी शवपेटी आहे, मला मारलेली काठी म्हणजे एक एक त्यावरचा खेळा आहे असे लालाजींनी म्हटले. म्हणजे बघा, देशासाठी त्या माणसाचे अजूनही देशाकडेच लक्ष होते. त्यानंतरचे जे आहे ते म्हणजे नेहरू अहवाल. मग ब्रिटिश म्हणाले की भारतातील जे लोक आहेत ते भारताची सत्ता चालवण्यास सक्षम नाही आहेत, त्यांनी नियम कायदे कानून बनवू शकत नाहीत. मग त्यातूनच नेहरू अहवालाचा उदय झाला. भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत, त्यांच्यात मतभेद आहेत, हिंदू मुस्लिम इतरही वर्णभेद आहेत असे त्यांनी सांगितलं. भारत मंत्री बर्कन हेड यांनी काय म्हटलं तर भारतीय लोक भारतासाठी राज्यघटना तयार करू शकत नाहीत. भारत मंत्री म्हणजे कोण, जो ब्रिटिशमध्ये होता, म्हणजे इंग्लंडमध्ये तो राहत होता आणि भारताचा मंत्री म्हणून तो ब्रिटनच्या लोकसभेत उत्तरदायित्व त्याचं होतं. त्यानं काय म्हटलं की भारतातील लोक सक्षमच नाहीत की ते एखादा संविधान करू शकतील. संविधान मंत्री या राज्यघटना म्हणजे संविधान करू शकतील. मग मात्र भारतीय लोकांना राग आला. मग त्यांनी एक समिती नेमली सर्वपक्षीय आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आमचे संविधान राज्यघटना तयार केलो. अध्यक्ष कोण होतं तर पंडित मोतीलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते. भारतामध्ये वसाहतीचे स्वराज्य स्थापन करावे, प्रौढ मतदान पद्धती लागू करावी, भारतीयांना मूलभूत नागरी अधिक हक्क द्यावे, भाषावार प्रांतरचना करावी, हा प्रस्ताव या अहवालात होता. यालाच नेहरू अहवाल म्हणतात. मग त्यांनी काय सांगितलं, वसाहतीचे स्वराज्य मागितले, पूर्ण स्वराज्य मागितले का नाही, म्हणजे ब्रिटिशांची सत्ता राहणार पण प्रांतिक लेवलवर ते भारतीयांचा अधिकार राहील, त्यांनी सत्ता चालवू शकतील, त्यांच्या लोकांचा विकास करण्याचे त्यांनी निर्णय घेऊ शकतील, अशा पद्धतीने हा नेहरू अहवाल होता. परंतु 1929 अखेरपर्यंत सरकारने नेहरू अहवाल स्वीकारलाच नाही. तर सविनय कायदेभंगाचा लढा सुरू करण्याचा इशारा दिला गेला. मग जी राष्ट्रीय सभा होती त्यांची मिटिंग झाली, त्यांनी सांगितलं की नेहरू अहवाल जर हे स्वीकारत नसतील, आम्हाला अंतर्गत स्वायत्ता पण देऊ शकत नसेल. आपण गेल्या पाठात बघितले होमरूल लीगनं पण काय केलेलं होतं तर अंतर्गत स्वायत्तेची मागणी केलेली होती, म्हणजे स्वराज्याची मागणी केलेली होती. पण ब्रिटिशांनी आताही 1930च्या दरम्यान ही फेटाळून लावली. मग ठरवलं की सविनय कायदेभंगाची चळवळ हाती घ्यावी. मग त्यातून मिठाचा सत्याग्रह झालेले पुढील पाठामध्ये आपण पाहणार आहोत. या पार्श्वभूमीवर 1929च्या डिसेंबर मधील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले लाहोर अधिवेशन ऐतिहासिक ठरले. मग पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाहोर अधिवेशनामध्ये असंख्य निर्णय घेतले. ते खूप अग्रेसिव्ह होते, त्या काळात ते तरुण होते आणि त्यांनी पूर्ण स्वराज्याची मागणी केली. असं वसाहतीचं स्वराज्य घेऊन काय उपयोग नाही, आपण पूर्ण स्वतंत्र व्हायचं, ब्रिटिशांना इथून हाकलून द्यायचं असं त्यांनी सांगितलं. वसाहतीचे स्वराज्य आतापर्यंत हे राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट अनेक तरुण कार्यकर्त्यांना मान्य नव्हते. पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस हे पूर्ण स्वराज्याची मागणी करणाऱ्या तरुणांचे नेते होते. या तरुण गटाच्या प्रभावामुळे राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला. या ठरावाद्वारे राष्ट्रीय सभेने वसाहतीचे स्वराज्य या उद्दिष्टाचा त्याग केला. म्हणजे वसाहतीचे स्वराज्य इथून पुढे नाही, इथून पुढे आपले उद्दिष्ट काय असणार, भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करणे, संपूर्ण स्वातंत्र्याचं मिळवणे, हा त्यांनी ठराव मान्य केला.
31 डिसेंबर 1929 रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकावला आणि 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा असं त्यांनी ठरवण्यात आले. म्हणजे ब्रिटिश देत पण नव्हते, पण त्यांना विश्वास होता की आता आपण आपल्यात आत्मविश्वास जागवायचा, लोकांना जागृत करायचं, आपण अगोदरच ठरवायचं की आपण स्वतंत्र आहोत आणि स्वतंत्र पद्धतीनेच आपण कार्यरत व्हावं असं त्यांनी ठरवलं. ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचा लढा अहिंसक मार्गाने चालवण्याची प्रतिज्ञा 26 जानेवारी 1930 रोजी देशभर करण्यात आली. अहिंसक मार्गाने आपण भारताला स्वातंत्र्य करू अशी प्रतिज्ञा 26 जानेवारी 1930 ला करण्यात आली. आणि पुढे भारत जेव्हा स्वतंत्र झाला विद्यार्थ्यांना, तेव्हा 26 जानेवारी रोजी संविधान आपण स्वीकारलं, म्हणून 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे. तो दिवस का निवडला तर त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी 1929 ची होती. म्हणजे 26 जानेवारी 1930 ला त्यांनी ही प्रतिज्ञा केली होती. परत 1950 रोजी त्यांनी संविधान स्वीकारलं. त्यामुळे देशभर सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. मग लोकांनाही उत्साह वाटू लागला की लवकरच आपण या जोखडातून मुक्त होणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने असहकार चळवळ हा पाठ संपलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांनाही सांगा. सर्वांना मोफत शिक्षण मिळण्यासाठी प्रोत्साहन द्या. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.